अरे तू काही केलं नाहीस ना, तू कशाला घाबरतोयस? हां, सगळं काही ठीक होईल, कळलं? अरे या ना इन्स्पेक्टर साहेब, या. बूट चालतील? चालतील चालतील, या ना, बसा. ॲक्च्युली मी पोलीस स्टेशनवर येणारच होतो. हो. भूषण सापडला. आय मीन भूषण परत आला. म्हणजे आमचा थोडासा गैरसमज झाला होता. काय झालं की भूषण आम्हाला सांगून गेला की मित्राकडे जातो म्हणून. एक मिनिट, तुझे वडील बरंच कौतुक करत होते तुझं. लहान वयातच बरा चांगला मेकॅनिक झालायस म्हणे तू. हो हो. गुड गुड. काल रात्री एक फोन आला होता. त्याने असं सांगितलं की त्या गाडीमध्ये ड्रग्ज होते म्हणून. बरं, मग? तो पुढे असंही म्हणाला की रात्री गाडी रिपेअर करायला गेला होता म्हणून. नाही पण इन्स्पेक्टर साहेब, मला एक गोष्ट कळत नाही, हे सगळे प्रश्न तुम्ही त्याला का विचारताय? अहो किती लहान आहे तो, या सगळ्याशी त्याचा काय संबंध आहे? एक मिनिट. हे बघा, तुम्ही माझ्या वडिलांसारखे आहात. ओके, तर वडिलांसारखेच राहा, मध्ये मध्ये बोलू नका प्लीज. ठीक आहे. मी असा विचार करत होतो की पोरगा हरवल्याची तक्रार, तो उत्तम मेकॅनिक असणं आणि आम्हाला रात्री आलेला फोन. नाही म्हणजे काय की ॲक्च्युली मी एका गोष्टीची कल्पना आधीच देऊन ठेवतो. हे बघ, मुळातच खोटं बोलणं फार वाईट, आणि पोलिसांशी खोटं बोलणं म्हणजे महाभयंकर. जर तू खरं बोललास तर अख्खं पोलीस डिपार्टमेंट तुझ्या पाठीशी उभं राहील, आणि जर का खोटं बोललास तर परमेश्वरही तुला वाचवू शकणार नाही. नाही म्हणजे रात्री गाडी रिपेअर करायला मीच गेलो होतो. पोलिसांना फोनही मीच केला होता. गुड, व्हेरी गुड. असं कर, संध्याकाळी पोलीस स्टेशनला आहे. काय घाबरू नको, आणि तुम्ही पण काय टेन्शन घेऊ नका. येतो. भूषण, अरे तू का घाबरतोयस? हा, आणि हे सगळं तू मला का नाही सांगितलं? आता काय होणार आबा? हां, हॅलो सर. हो, हां गाडी तीच आहे. हो, आणि बाजूला ते दुसऱ्या गाडीचे मार्क्स पण आहेत. आणि मला वाटतं हा माल जो आहे हा ह्या गाडीतून दुसऱ्या गाडीमध्ये शिफ्ट केलेला आहे. हो, कारण यस सर. हो, आणि नंबर प्लेटसुद्धा RTO मध्ये चेक करायला पाहिजे सर. हो सर. भोसले, भोसले इकडे. भोसले, हे इथले मला फोटो पाहिजेत, आणि इथे फिंगरप्रिंट्स आहेत. ओके, हे सगळे फोटो काढून ठेवा. हा सर, दया बोलतोय. ही गाडी श्रीमंताची कोणाची तरी असणार, कारण की ज्या अर्थी या जंगलामध्ये अशी सोडली आहे त्या अर्थी कोणतरी मोठी पार्टी असणार. हो, आणि त्या मुलाच्या घरी सुद्धा जाऊन आलोय मी. जबरदस्त टेन्समध्ये होता तो. हो, उद्या परत जाणार आहे, आणि आपले ते स्केच आर्टिस्टला पण बोलवून घेतलं आहे. ओके सर. हो, मी तुम्हाला रिपोर्टिंग करतो सर. ओके.
भूषण, खाऊन घे थोडंसं. मला नकोय काही. अरे असं का करतोयस? थोडंसं खा ना. सकाळपासून तू काही खाल्लं नाहीस असं कळलं मला. मला नाही जाते जेवण, त्याला मी तरी काय करणार. हे बघ भूषण, घाबरण्यासारखं काही नाही आता. पोलिसांना कळलंय ना सगळं. ते इन्स्पेक्टर भानोसे आले होते ना आपल्या घरी. ते करतील त्यांचा बंदोबस्त. ते गुंड खूप डेंजरस होते ग. काही केल्या त्यांचा चेहरा डोळ्यासमोरून जातच नाहीये. हे बघ, तू त्यांचा विचार नको करूस. तू असं कर, तू टीव्ही बघ. हा, नाहीतर वाच काहीतरी, म्हणजे तुझं मन दुसरीकडे कुठेतरी गुंतेल. हा, हे सांगणं खूप सोपं आहे. नसता घोर लागलाय जीवाला. वाचा ही परदेशी गाड्यांची पुस्तकं वाचा आणखी. म्हणजे जे काय झालं त्यात माझी चूक आहे असं म्हणायचंय का तुला? शाळा आणि अभ्यास सोडून सारखं गॅरेज गॅरेज केलं नसतंस ना तर आज ही वेळ आली नसती तुझ्यावर. तुझ्या या बोलण्याला काही अर्थ नाहीये. हे बघ भूषण, तू इम्पोर्टेड गाड्या चांगल्या दुरुस्त करतोस हे कोणाला तरी कळलं आणि म्हणूनच उचललं ना तुला. आई, मग उद्या तुझ्यासारखा सायंटिस्ट झालो आणि न्यूक्लिअर सायन्स मधलं जास्त कळतं म्हणून बॉम्ब बनवायला नेतील मला. मग काय करणार आहेस तू? मला कळतंय रे, खूप चुकीचं बोलते मी. जाऊ दे, तू माझ्याकडे लक्ष नको देऊस. तू थोडंसं खा आणि झोप. हा, काय रे, दातखिळ बसली का रे तुमची? हा, तू कुठे होता काल रात्री? घरीच तो होतो. कोणाच्या? स्वतःच्याच घरी होतो. तू माझं डोकं सटकावू नकोस हा. आपलं डोकं आधीच फिरलेलं आहे. काही येडा बनवतो काय मला? हा, आणि तू कुठे होता काल रात्री? मन्ना शेठ, कामात विमात काय कसूर झाली तर बोला. गॅरेज संपलं की आपण कुठं पण जाऊ शकतो. थोबाड वर करून बोलू नकोस. काय मस्ती चढली काय तुला? मस्तीचा काय संबंध? रात्री जरा आपलं प्रायव्हेट असतं ना. हा, प्रायव्हेट असतं. माहितीये माहितीये कुठे जातो शेण खायला ते. बरं मला सांगा, भूषण एक्सपर्ट मेकॅनिक आहे हे तुम्ही कोणाकोणाला जाऊन सांगितलं? सांगायला कशाला पाहिजे? अख्ख्या दुनियेला माहिती आहे भूषण साहेब लय फेमस आहेत. हो काय? बरं, भूषण कोणाकोणाच्या गाड्या हँडल करतो नाव सांगा मला जरा. काय करतोय? रजिस्टर घेऊन येता. चल. हो हो हो, सगळ्यांना फोन करतो मी. ही खबर कोणाकडनं पोचली कळलंच पाहिजे मला. हे बघ, काय काळजी करू नकोस आणि काय घाबरू नकोस. तू जसं वर्णन करशील त्याप्रमाणे ते चित्र काढतील. जरी तू चुकलास तरी ते परत चित्र काढतील, कारण ते आपले स्केच आर्टिस्ट आहे. त्यामुळे काय काळजी करायची नाही. ओके माने? अच्छा, आता मला सांगा, त्याचा चेहरा कसा होता? चेहरा गोल होता. गोल होता. हो, आणि असे गाल आत गेलेले होते थोडेसे. आणि मिशी होती इथे, थोडीशी अशी खाली आलेली मिशी होती. केस कशी होती त्याची? केस सरळ होते, छोटे होते, पण छोटे थोडे पांढरेच झालेले होते, छोटे होते. झालं, दाखव त्याला. हो हो, असाच दिसतो तो. नक्की? हो,
दे इकडे. बाबा इथे बसलायस तू? हो. अरे गॅरेजमध्ये कशाला गेला होतास? कशाला म्हणजे? मी मालक आहे अजून त्या गॅरेजचा. कधीही जाऊ शकतो. सगळ्या मेकॅनिकना काय विचारत होतास? कसली चौकशी चालवली होतीस? भूषणला ज्या गुंडांनी उचलून नेलंय ना, त्यांना धडा शिकवल्याशिवाय मी गप्प बसणार नाहीये. मन्नाच्या नातवाला हात लावलाय त्यांनी. हे बघ, ते पोलिसांचं काम आहे, ते बघतील काय ते. तू उगाच यात पडू नकोस. उगाच पडू नको म्हणजे? हा नाही नाही, पोलिसांना करू दे ना त्यांच्या मार्गाने तपास. मी माझ्या पद्धतीने शोध लावणार आहे. भूषणचं इम्पोर्टेड गाड्यांचं स्किल ज्या कुणाला माहिती आहे ना, त्या माणसांचं या गुंडांची कनेक्शन असणार. तो कोण आहे एवढं शोधून काढायचं बस. तू काय स्वतःला जेम्स बॉन्ड समजतोस? तुझ्या तरुणपणी तू अनेक केसेस हँडल केल्या असशील, तुझ्या तरुणपणी. पण आता या वयात तुला झेपणार आहे का? बघे, सिंह म्हातारा झाला ना तरी तो सिंहच असतो. उगाच काहीतरी डायलॉग मारू नकोस. त्या दिवशी असाच हट्ट केलास आणि ते गाडी रिपेअर करायला गेलास. ऍक्सिडेंट झाला ना, ते पायाचे स्टिचेस अजून सुद्धा निघाले नाही आहेत. तू ना हे गँगवॉर मारामारी यात पडू नकोस. मग काय उघड्या डोळ्यांनी सगळं बघत बसू? आपल्याला नाही सहन होत. मग राहू नकोस इथे. म्हणजे माझा मित्र आहे पुण्याला, मी त्याच्याकडे पाठवतो ना तुला. का? म्हणजे तुला इथलं काही दिसणार नाही, कळणार नाही आणि तुझं रक्त पण असं उसळणार नाही. अरे पण एक शब्द बोलू नकोस. मी आजपर्यंत तुझं खूप ऐकलंय, पण आता नाही. तुझं सामान पॅक कर. मी आजच संध्याकाळी तुला पुण्याला पाठवण्याची व्यवस्था करतो. भूषण उठ 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 उठ, चल. किती वाजले? 11 वाजले. चहा आणलाय. आई कुठे? कामावर गेली. चहा दे ना. अरे फ्रेश हो ना आधी. तुझ्या केसची बातमी आली आहे. एवढे पैसे किती आहेत? माहिती नाही, म्हणजे मोजले नाही आहेत. त्या गुंडांनी पण न मोजताच कोंबले खिशात. अरे पण गाडी रिपेअर करायचे एवढे पैसे? बाबा असं काय करतोस? त्या गाडीत माल पण तसाच होता ना. लाखात असेल, कदाचित करोडोत असेल. त्या मनाने हे काहीच नाही. बाबा इथे असताना तर बरं झालं असतं. आता हे सगळं लफडं आपल्याला महागात पडणार आहे. आबा कुठे गेलेत? गेले नाहीत. मी जबरदस्तीने पुण्याला पाठवले त्यांना. का? अरे गुंडांनी गन पॉइंटवर तुला नेणं, पोलिसांची चौकशी आणि त्यातून गाडी ड्रग्ज सापडणं आणि ह्यात तू अडकलायस हे कळल्यावर त्याची तार सटकली होती. म्हणून जबरदस्तीने मी पुण्याला पाठवलंय. आता हे सगळं लफडं आपल्याला निस्तरायला लागणार. नाही ते ठीक आहे, पण या पैशांचं काय करायचं? आईला दिसले तर? नाही नाही, तिला नको सांगूस, आणखी पॅनिक होईल. हे बघ, अरे गॅरेजमधल्या सगळ्या पोरांना सॉलिड झाडलाय माहिती आहे बाबांनी. तू एक काम कर, तू तयार होऊन गॅरेजवर ये, मी निघतोय. ओके? हॅलो. हां बोला. नाही नाही, बाबा बाहेरगावी गेलाय. ठीक आहे, तुम्ही गाडी पाठवून द्या. हो हो, मी एस्टिमेट सांगतो. नाही नाही ठीक आहे, पैशाचं तुम्ही बाबांशी बोला. ओके ओके, बाय. हां बोल. मन्ना काका काय बाहेरगावी गेलाय? हो. आणि मग भूषण असेल इथेच जवळपास. पण तू बोल, काय काम आहे? कुठची गाडी बिघडली आहे? नाही म्हणजे अर्जंट आहे, उद्याच पाहिजे असं प्लीज सांगू नकोस. आधीच ऑलरेडी इथे खूप टेन्शन्स आहेत.
किरण, सध्या परिस्थिती फार गंभीर आहे. म्हणजे मला तुला सांगायची सुद्धा लाज वाटतेय, पण अगं बोल ना. मला शक्य असेल ना तेवढी सगळी मदत मी तुला करीन. पण सध्या जरा आम्ही विचित्र प्रॉब्लेममध्ये आहोत. किरण, मला तुझ्याकडनं एक सेकंड हँड गाडी घ्यायची होती. काय मस्करी करतेस काय? महाजन ग्रुप ऑफ संपला. महाजन ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजला सध्या उतरती कळा लागली. कदाचित मी सांगितल्यावर तुझ्यावर विश्वास बसणार नाही, पण आम्ही बंगला, गाड्या, सगळं, अगदी सगळं विकून एका फ्लॅटमध्ये राहायला गेलो. आय एम सॉरी, रिअली सॉरी. पण हे असं अचानक नाही, अगदी अचानक असं काही नव्हतं. हेच सध्या लेबर प्रॉब्लेम्स, त्यात भर म्हणून अजून फॅमिली प्रॉब्लेम्स, हे सगळं एकत्र साचतच होतं. डोंट वरी, वाईट दिवस येतात आणि जातात. आता आमच्यावर नाही. नाही म्हणजे पैशाचा प्रॉब्लेम नाही. गाड्यांचा उत्तम मेकॅनिक म्हणून भूषण आमच्या फील्डमध्ये ओळखला जातो आणि हेच त्याच्या अंगाशी आहे. गुंडांनी पिस्तुलाचा धाक दाखवून त्याला उचलून नेलं. गाडी दुरुस्त झाली, पण गाडीमध्ये त्याला ड्रग्सची पाकिटं दिसली. बापरे, त्यात मन्ना प्रधानचा नातू ना तो. त्यांनी पोलिसांना कळवलं आणि आता पोलिसांचा ससेमिरा सुरू झालाय. हे बघ, मी एवढं जरा निपटतो आणि मग तुझं गाडीचं काम करतो, ठीक आहे? एक मिनिट. हॅलो, हा बोलतोय. हा बोला. कधी? तासाभरात येत आहे? बरं बरं. हो हो, मी आहे घरी. हां, भूषण सुद्धा आहे. ओके. बघितलंस, पोलिसांचा ससेमिरा सुरू झालाय. ते येत आहेत आता घरी. चल, त्याआधी तू पलूला भेट. ती असेल घरी. अगं तिला न भेटता गेलीस ना तर मला घरात नाही घेणार ती. चल चल. नाकाबंदीच येते रे, तर काय करायचं? मला डाऊट होता. जेव्हा भाईने आपल्याला गाडी दिली ना तेव्हा डाऊट होता काय ते लफडाय नक्कीच. लफडा फिपडा झाला, आता काय करायचं ते सांग. गाडी घेऊन पोहोचवूया. हे नीड आहे का? मला 5-6 खोक्याचा माल गाडीमध्ये आहे. गाडी सोडून पळा तर भाई गोळ्या घालेल आपल्याला. असे पण सापडलंच आहोत ना, गाडी सुद्धा गेली आता. घेऊ नका, आम्ही हत्यार काढून बाहेर उभा राहतो. पुढची गाडी आली का मी फायर करतो. ठीक आहे, गाडी चालेल ना? चालेल चालेल. पुढे घे, पुढे